डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, नमस्कार. मी तुमचा धानय्या सर, अक्कलकोट. आज 29 जून 2024 आज अतिशय आनंदाचा दिवस आहे माझ्या जीवनात तरी. कारण मी अनेक लोकांना पाहिलेलं आहे, अनेक व्यक्तीशी मी भेटलेलं आहे, अनेक व्यक्ती माझ्या जीवनात येऊन गेलेले आहे. प्रत्येक व्यक्ती एक वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिमत्व असतात, परंतु प्रत्येक व्यक्तीमधलाच एक असे व्यक्ती असतात जे हृदयात येऊन घर करून बसतात. आपल्याला सगळं काय संपत्ती, सगळं काय फॅसिलिटी असताना एखाद्या अचिव्हमेंट आपण केलो तर तो अचिव्हमेंट तेवढं मोठा नसतो. कारण आईवडील शिकलेले असतात, फॅमिली मेंबर चांगले असतात, फायनान्शियली ते स्ट्रॉंग असतात. ते लोक अचिव्हमेंट केलं तर चांगलं आहे, परंतु त्यांचा इम्पॅक्ट आपल्यावर पडत नाही. जर एखादा विद्यार्थी अतिशय गरीब परिस्थितीतून जन्म घेऊन आई वडील अतिशय कष्टाळू असताना एक मेकॅनिकलचा मुलगा आज इंग्रजी विषयातून सेट परीक्षा पास होतो, हे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषयामध्ये सेट नेट परीक्षा पास होणं हा कठीण आहे. आज तो ज्या व्यक्तीने सिद्ध करून दाखवलेले ते आपला आदरणीय विद्यार्थी मित्र प्राध्यापक इलाही इनामदार सर. आता इलाही सर हा मूळचे आटपाडी तालुक्यातील सांगली जिल्ह्याचे रहिवासी आहे. सध्या त्यांनी एक मोटर मेकॅनिक म्हणून तो काम करत असतो आणि स्वप्न तर मोठे आहे. APJ अब्दुल कलाम सरांचा एक प्रेरणा घेऊन हा विद्यार्थी ध्येयवेडा झालेले विद्यार्थी आहेत. मला APJ अब्दुल कलाम सरांनी जगासाठी, देशासाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, मीही त्या पद्धतीने केला पाहिजे. कारण आपल्या मुस्लिम समाजात शिक्षणाला जास्त महत्त्व देत नाही. प्रत्येक मुस्लिम युवक फक्त काम करून जीवन जगत असतो. अशा मागास असलेल्या एका समाजामध्ये शिक्षणासाठी रात्रंदिवस अभ्यास करणारा हा विद्यार्थी APJ अब्दुल कलाम सरांचा प्रेरणा घेऊन आज इंग्रजी विषयातून तो सेट परीक्षा पास झालेले. खरं तर सेट नेट होत नाही असे समाजातील प्रत्येक व्यक्तींचा धोरण असतो. कारण इंग्लिश चांगला पाहिजे, तुमचा सपोर्ट चांगला पाहिजे, तुम्ही ट्युशन घेतला पाहिजे. काही नाही, वडील जस्ट एक मेकॅनिक व्यक्ती. आणि दुर्दैवाने काय झालं, कोरोनाच्या काळात वडिलांचा मृत्यू झाला आणि त्याचा शॉक आईवर बसल्यानंतर आईलासुद्धा बोलता येत नाही, आईचं माइंड कंट्रोल झालं नाही. म्हणून आई थोडी सायकिस्ट्रिक होऊन आईला खूप त्रास झाला. आणि जेव्हा आई त्रास, इकडं घरात आई त्रास, घरात फॅमिली मेंबर, म्हणजे एखादा तरुण, एखादा व्यक्ती घर चालवणारं पाहिजे ना, मग कोणी नसताना मग आईला सांभाळून हे व्यक्ती आणि घर संसार, एक पत्नी आणि 2 मुलं आहेत. मग ह्या 2 मुलांना सांभाळून, पत्नीला सांभाळून, आईला सांभाळून आणि स्वतः मेकॅनिकल काम करत करत बाहेरून शिक्षण घेतलेलं. MA कोल्हापूर विद्यापीठातून घेतला, परंतु 52% मार्क्स मिळाला. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठाच्या अंडरमध्ये बारामती येथे त्यांनी MAचं शिक्षण घेतलं. कॉलेजला रेग्युलर न जाता ड्युटी ड्युटी म्हणजे हे मेकॅनिकचं कामं करत आणि असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी पहाटे 5 वाजता उठून बारामतीला तिथं जाऊन, आटपाडीवरून बारामतीला जाऊन असाइनमेंट पूर्ण करून पुन्हा घर येऊन घरचा संसार चालवणारा हा युवक ध्येयप्राप्तीसाठी सतत धडपत आहे. अशा युवकांसाठी ह्यांनी आज इंग्रजी विषयातून महाराष्ट्राच्या सेट परीक्षा पास व्हावा हा त्यांचा उद्देश, NET नेट एक्झाम परीक्षा पास व्हावा हा उद्देश. आणि गेल्या वर्षी हा विद्यार्थी मित्र माझ्या घरी आला होता. आम्ही त्यांच्याशी चर्चा केलं होतो. दिसतो अगदी माझ्यासारखाच भोळा आणि साधा, सिंपल, परंतु अतिशय हुशार आहेत. गेल्या वेळी ज्यांनी मला भेटला त्यावेळी म्हटलं, सर तुम्ही 100% परीक्षा पास होणार. आणि त्यांनी मला शब्द दिला, सर मी पास होऊनच तुमच्या घरी येतो. आज त्यांनी आंध्र प्रदेशच्या सेट परीक्षा, तेही इंग्रजी विषयातून अतिशय उत्तुंग मार्क घेऊन परीक्षा पास झालेले आहेत. आज या युवकांची प्रेरणा आपण सर्वांनी घेतलं पाहिजे. जे काही प्राध्यापक लोक आहेत विद्यापीठात, सिनियर कॉलेजमध्ये, अशा व्यक्तींना आपण प्रोत्साहन केलं पाहिजे. असे व्यक्ती जर आपल्या कॉलेजमध्ये, आपल्या विद्यापीठात, आपल्या डिग्री कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून आलं तर ह्यांचा प्रेरणा विद्यार्थी घेऊन विद्यार्थीही सुद्धा प्रगती करतील आणि आपला जो
मुस्लिम समाज असू द्या किंवा SC समाज असो, कुठलाही समाज, मी समाज, आय एम नॉट टॉकिंग अबाउट इन अ नेगेटिव्ह वे. माय पॉईंट ऑफ व्ह्यू इज दॅट यू शुड गेट अन इन्स्पिरेशन. प्रत्येक समाजाला एक दिशा दाखवणारा युवक पाहिजे आणि तो दिशा दाखवण्याची कॅपॅसिटी ह्या युवकामध्ये आहेत. येणाऱ्या दिवसात प्राध्यापक नोकरी ह्यांना मिळालाच पाहिजे अशी एक मी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही जे चांगल्या प्राध्यापक लोक आहेत, जे मन मोठे असलेले व्यक्ती आहेत, अशा व्यक्तींना आपण एक संधी दिला पाहिजे. त्या संधीचं सोनं ह्यांनी करून दाखवणार आणि पूर्ण तन मन धनाने हे काम करणारे विद्यार्थी आहेत. जर मेकॅनिकल काम करत मेकॅनिक काम करत, टू व्हीलर रिपेअर करत, घर संसार सांभाळत, 2 छोटेसे लाडके मुलांना सांभाळत नंतर आईचा मृत्यू झाला, हे बघा किती दुःख असतो. वडील नाही, इकडं आई त्रास झाला, आईचं मरण, हे 2 मरण सहन करून जर हा युवक परीक्षा देत असेल तर तुम्हाला काय झालेलं आहे? तुम्हीही प्रेरणा घ्या, तुम्हीही अभ्यास करा, तुम्हीही जिद्द सोडू नका, तुम्हीही हार मानू नका. आज इलाही सरांनी करून दाखवलेलं आहे. तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. ह्यांना कोणाचा गायडन्स नाही, फक्त मी निमित्त आहे. मी काय त्यांना काहीच सांगितलं नाही. फक्त 1-2 तास आम्ही गेल्या वर्षी चर्चा केलं होतं, नंतर व्हिडिओ पाहिला सरांनी आणि स्वतः अभ्यास केलेला आहे. कोणी सांगण्यावरून करत नसतो. मनामध्ये जिद्द पाहिजे, करायची जिद्द असेल तर माणूस करत असतो. अशा इलाही सरांचा प्रेरणा आपण सर्वांनी घेऊन तुम्ही तुमचं जीवन उज्ज्वल करून घ्यावी एवढीच माझी कळकळी विनंती आहे. नमस्कार, धन्यवाद.